इराण इस्रायल मधला संघर्ष वाढत असताना तिथे अनेक भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय। त्यातच इराणने सर्व परदेशी नागरिकांना देश सोडण्याची सूचना केली आहे। अशात भारत सरकारही इराणमधील भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष मोहीम राबवणार आहे। सुमारे 10,000 भारतीय इराणमध्ये वास्तव्यास आहेत। त्यांच्या सुरक्षेसाठी आता हे विशेष ऑपरेशन राबवलं जाईल। मात्र हवाई मार्गाऐवजी रस्ते मार्गाने भारतीयांना परत आणलं जाणार आहे। नेमका भारताचा काय प्लॅन आहे, पाहूया एक विशेष रिपोर्ट। इराण इस्रायल संघर्ष वाढला। इराणमधील भारतीयांची सुरक्षा धोक्यात। भारत सरकार राबवणार विशेष मोहीम। इराण इस्रायल संघर्षाचा चौथा दिवस। अजूनही दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले सुरू आहेत। इराणने तर आण्विक शस्त्रांची भाषाही वापरली आहे। अशात तिथे असणाऱ्या भारतीयांबाबत आता चिंता व्यक्त होतीये। इराणमध्ये सुमारे 10,000 भारतीय वास्तव्यास आहेत। नोकरी, व्यवसाय तसंच शिक्षणाच्या निमित्ताने इराणमध्ये असलेल्या भारतीयांना आता परत मायदेशी आणलं जाणार आहे। त्यासाठी भारत सरकार आता एक मोहीम राबवणार आहे। इराणमध्ये एकूण 10,000 भारतीय वास्तव्यास आहेत। त्यातील सुमारे 1,500 विद्यार्थी आहेत। विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश जम्मू काश्मीरचे विद्यार्थी आहेत। या भारतीयांना आता इराणमधून सुखरूप आणलं जाणार आहे। अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तान मार्गे त्यांना आणलं जाणार आहे। हवाई मार्गाऐवजी रस्ते मार्गाचा वापर केला जाणार आहे। इराण इस्रायल संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होतोय। रोजच दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असताना यात काही भारतीय विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। इस्रायलच्या हल्ल्यात 2 भारतीय विद्यार्थी जखमी झाले। हे विद्यार्थी सध्या आंतरराष्ट्रीय हॉस्टेलमध्ये आहेत। अनेक विद्यार्थ्यांना काही सुखरूप ठिकाणी हलवण्यात आले। दरम्यान हा संघर्ष सुरू होताच इराणमधील भारतीय दूतावासाने तातडीने भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या। तसंच हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आले। इराणमधील सध्याची परिस्थिती पाहता सर्व भारतीय नागरिक आणि इराणमधील भारतीय वंशाच्या व्यक्तींना सतर्क राहण्याचं, सर्व अनावश्यक हालचाली टाळण्याचं आवाहन करत आहोत। तसंच सर्व नागरिकांनी भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावं, दूतावासाच्या सोशल मीडिया अकाउंटचं अनुसरण करावं, स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार वागावं, सर्व आवश्यक प्रोटोकॉलचं पालन करावं। दूतावासाने इराणमधील भारतीयांसाठी काही हेल्पलाईन नंबरही जारी केले। दरम्यान इराणमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या जम्मू काश्मीरमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही भारत सरकारला आवाहन केलं होतं। त्यांनी याबाबत ट्विटही केलं होतं। मी सतत भारतीय परराष्ट्र मंत्रालयासह संपर्कात आहे। इराणमधील परिस्थितीबाबत माहिती घेत आहे। काश्मीरमधील विद्यार्थी तेहरान, शिराज, क्वोम आणि इतर शहरांमध्ये आहेत। तेही इराणमधील भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत। भारतीयांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी सहकार्य करू। दरम्यान तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांनी तिथली नेमकी परिस्थिती सांगितली आहे आणि मदतीची मागणी केली आहे कि हमें एज सून एज पॉसिबल इवैक्यूएट किया जाए, बिकॉज एट दिस पॉइंट हमारे जो भाई हैं तेहरान यूनिवर्सिटी के जो स्टूडेंट्स हैं, उनकी बॉयज डॉर्म के नजदीक ही हमला हुआ है एंड दे हैव आल्सो बीन अफेक्टेड बाय द अटैक और कुछ जो स्टूडेंट्स हैं वो जख्मी भी हो गए हैं। सो वो हालत हमारी भी ना हो जाए उससे पहले प्लीज हमें इवैक्यूएट कर दिया जाए, क्योंकि इस पॉइंट ऑफ टाइम पे ना हमें वाटर सप्लाई है डॉर्म की, ना नेट, इंटरनेट इज वेरी वीक, इंटरनेट बिल्कुल भी नहीं चल रहा है, ना मैसेज जा रही है, ना आ रही है, ना प्रॉपर्ली कम्युनिकेट कर पा रहे हैं हम किसी से भी। और ऑन टॉप ऑफ दैट अभी शायद इलेक्ट्रिसिटी भी चली जाएगी और उसके बाद हमारा वाईफाई भी डाउन हो जाएगा, जिसपे हम अभी थोड़ा बहुत इंटरनेट चला रहे हैं और उसके बाद हम शायद बिल्कुल भी कम्युनिकेट ना कर पाए। तो प्लीज आई रिक्वेस्ट LG मनोज सिन्हा, NCM उमर अब्दुल्ला कि हमें जल्द से जल्द इवैक्यूएट कर दिया जाए। यस सर। सो देखिए हमारे यहाँ पे 450 के आसपास इंडियन स्टूडेंट्स है खाली। तो महाराष्ट्र से भी है, बैंगलोर से भी बच्चे हैं कुछ, और सब शहीद बेइज्जती के बच्चे हैं। बस 1-2 कुछ बच्चे हैं जो लाइक अपनी यूनिवर्सिटी के साथ नहीं जा पाए, तो वो हमारी यूनिवर्सिटी के साथ अब जा रहे हैं वहीं पे। और बाकी यूनिवर्सिटी के बच्चे भी लाइक जो नजदीकी तेहरान की यूनिवर्सिटीज के बच्चे हैं वो भी उधर ही जा रहे हैं जहां हम जा रहे हैं। एम्बेसी वालों ने उनको भी उधर ही लिया और एम्बेसी वालों ने बोला है कि वो असेस करेंगे कि कंडीशन कैसी रहेगी इन दिनों। आतापर्यंत जेव्हा जेव्हा परदेशात युद्ध किंवा इतर संघर्षजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा तेव्हा भारताने आपल्या नागरिकांसाठी यशस्वी ऑपरेशन्स राबवली आहेत। 1990-91 मध्ये कुवेत एअरलिफ्ट राबवण्यात आलं। पहिल्या आखाती युद्धादरम्यान कुवेतमध्ये सुमारे 1,70,000 भारतीय अडकले। भारताने त्यांना एअरलिफ्ट करत सुखरूप भारतात आणलं। 2006 मध्ये इस्रायल लेबनॉन संघर्षादरम्यान भारताने ऑपरेशन सुकून राबवलं।
भारतीय नागरिकांसह श्रीलंकन, नेपाळी नागरिकांनाही वाचवलं. 2280 नागरिकांना भारतीय नौदलानं सी लिफ्ट केलं. याला बेरूत सी लिफ्ट म्हणूनही ओळखलं जातं. 2011 मध्ये लिबियातील संघर्षादरम्यान भारतानं ऑपरेशन सेफ होम कमिंग राबवलं. नौदल आणि हवाई दलानं विशेष रेस्क्यू मोहीम राबवली. सुमारे 15,400 नागरिकांना सुखरूप आणलं. 2015 मध्ये नेपाळमधील भयंकर भूकंपावेळी भारतानं ऑपरेशन मैत्री राबवलं. भारत सरकार आणि संरक्षण दलानं ही मोहीम राबवली. सुमारे 5,000हून अधिक भारतीयांना सोडवलं तर 170 परदेशी नागरिकांचीही सुटका केली. 2015 मध्ये येमेनमधील संघर्षावेळी ऑपरेशन रहाट अंतर्गत अनेक भारतीयांची सुटका करण्यात आली. नो फ्लाय झोनच्या आव्हानावर मात करत ऑपरेशन रहाट राबवण्यात आलं. यावेळी 5,600 भारतीयांची सुटका करण्यात आली. 2016 मध्ये दक्षिण सुदानच्या गृहयुद्धात अनेक भारतीय अडकले. भारतीय हवाई दलानं ऑपरेशन संकट मोचन राबवलं. या अंतर्गत अनेक भारतीय आणि परदेशी नागरिकांची सुटका करण्यात आली. 2020 मध्ये कोरोनाच्या काळात ऑपरेशन समुद्र सेतू आणि वंदे भारत मिशन राबवून भारतीयांना मायदेशी आणण्यात आलं. नौदलानं ऑपरेशन समुद्र सेतू राबवलं. यावेळी समुद्रमार्गे 3,990 नागरिकांना सुखरूप आणण्यात आलं. 2021 मध्ये ऑपरेशन देवी शक्ती राबवण्यात आलं. अफगाणिस्तानात तालिबानच्या पुनरागमनावेळी मोठा तणाव निर्माण झाला. यावेळी 438 भारतीयांसह 565 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्धाला सुरुवात होताच भारतानं ऑपरेशन गंगा राबवलं. विद्यार्थ्यांसह सुमारे 20,000 भारतीय तिथं अडकले. रोमानिया, हंगेरी, पोलंड, मोल्दोवा, स्लोव्हाकियामधून नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. 76 विमानांमधून सुमारे 16,000 भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आलं. युक्रेनला यावेळी भारतानं मानवतावादी मदतही केली. 2023 मध्ये इस्रायल पॅलेस्टाईन युद्धात अनेक भारतीय अडकले. यावेळी भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन अजय राबवण्यात आलं. त्यामुळे आता इराण इस्रायल संघर्षादरम्यान भारतासमोर सुमारे 10,000 नागरिकांना परत आणण्याचं आव्हान आहे. इराण आणि इस्रायल दोघेही भारताचे मित्र आहेत. त्यामुळे भारताचे या देशांसह सौहार्दाचे संबंध पाहता या नागरिकांची सुटका करणं फारसं अवघड नाही. मात्र युद्धजन्य परिस्थितीतून नागरिकांना सोडवणं हे नेहमीच आव्हानात्मक असतं. त्यामुळे हे 10,000 नागरिक भारतात येईपर्यंत भारताला सतर्क राहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.